बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सहकार मंत्री पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीच्या दरम्यान वाद। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद। संतप्त विनायक पांडे बैठकीतून बाहेर पडले। पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्पाचं उद्घाटन। बोपदेव घाटासह शहरातील 22 टेकड्यांवर देखील व्यवस्था। दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये बैठक। दोघांमध्ये 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित। अत्याधुनिक ड्रोन सिस्टम पुणे पोलिसांमध्ये दाखल। मोबाईल सर्व्हिलियन व्हॅनचंही लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी। तुळजापूरमध्ये मराठा समाजाचा बावनकुळेंना घेराव। जरांगेंना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, सकल मराठा समाजाचं बावनकुळे यांना निवेदन। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात भरत गोगावलेंची संयमी भूमिका। 15 ऑगस्ट पूर्वी निर्णय झाला तर ठीक, अन्यथा जो निर्णय होईल तो मान्य। उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेचं उपरोधिक आंदोलन। शिवसेना भाजप युतीमध्ये ठाकरेंना मान होता। मनीषा कायंदे यांचं वक्तव्य। तर हिंदुत्व सोडल्यावर काय अवस्था झाली, शीतल म्हात्रेंची टोलेबाजी। पालघरच्या नागझरी ग्रामपंचायतीचे सरपंच कविता भुरकुंड यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आज पालघरच्या दौऱ्यावर। यावेळेस आदिवासी वसतिगृहाची त्यांनी केली पाहणी। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवारांचं भाष्य। कोयत्यानं हाणामारी, गाड्या फोडण्याच्या वारंवार घटना। आरोपी 14 वर्षांखालील असल्यानं कारवाई करता येत नाही। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांची आज बैठक। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा विचारविनिमय। शेवटच्या रांगेमध्ये बसलात, काय तुमची ही किंमत रे? उद्धव ठाकरे। खासदार नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीतील फोटो ट्विट करत लगावला टोला। उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसनं मराठी माणसाचा केलेला अपमान। राहुल गांधींनी केलेला अपमान आम्हाला मान्य नाही, आशिष शेलार यांची खोचक टीका। स्क्रीनवरील प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने पाहता यावं यासाठी उद्धव ठाकरे हे पाठीमागे जाऊन बसले। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। आमचं आम्ही बघू, बाळासाहेबांची शिवसेना तोडताना तुम्हाला हे समजलं नाही का? नरेश म्हस्केंना संजय राऊतांचे खडे बोल। भाजपसोबत असताना ठाकरेंचा किती सन्मान होता, हिंदुत्व सोडल्यानं मान सन्मान गेला। इंडिया आघाडी बैठकीतील फोटोवरून केशव उपाध्यायांची टीका। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा जनता दरबार। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या दादरमधील जी नॉर्थमध्ये जनता दरबार। दादर माहीमध्ये ठाकरेंना शह देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी पत्र। 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा पार पडणार। कबूतरखान्यासंदर्भात सरकार कोर्टामध्ये आपली भूमिका मांडणार। समतोल विचार करण्याची न्यायालयाला विनंती करू, आशिष शेलार यांची माहिती। चाकणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहतूक कोंडीची त्यांनी पाहणी केली, तर उपाययोजना करण्यासाठी चाकणमध्ये महानगरपालिका आणण्याचे अजित पवारांचे संकेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चाकण चौकात केली पाहणी। वाहतूक कोंडीवरून अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना खडसावलं। पालकमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा। भोसरीमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली। लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या दिल्या प्रशासनाला सूचना। पुढच्या वेळी आल्यावर जेवेन, मात्र तेव्हा माझं बिल घेऊ नका, अजितदादांची मिश्किल टिप्पणी। राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवण्याचा हॉटेल चालकांना दिला सल्ला। आम्ही बिंडोक आहे का, तुम्हालाच जास्त कळतं का? शिरूरमध्ये भाषणाच्या मध्ये बोलणाऱ्याला अजित पवारांनी चांगलंच झापलं। उदय सामंत आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांची घेणार बैठक। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठका। आगामी पालिका निवडणुकीसाठी आखणार रणनीती। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। गुजरातमध्ये 9वी ते 12वी भगवद्गीतेचे धडे, सरकारचा निर्णय। हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक।
यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारणार आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले संकेत. आज माधुरी हत्तीणीच्या संदर्भात होणारी बैठक रद्द. बैठक उद्या दुपारी 2 वाजता पार पडणार. सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलासाठी मनुष्यबळ भरती तर मानधनामध्ये मानधनवाढ करावं यासाठी प्रयत्न सुरू. शिशुगृहाच्या अनुदानासंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणार मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन. श्रावण मासामध्ये कोकणातील कातळसडे रानफुलांनी बहरलं तर कातळसड्यावर विविध रंगबेरंगी फुलांचा सडा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 368 कोटी 86 लाख रुपयांच्या मदत निधीला मंजुरी. पंचनामे तातडीनं पूर्ण केल्यानं मदत तात्काळ वितरित होणार. बुलढाण्यामध्ये 15 ऑगस्ट पासून दूध दरामध्ये 10 रुपयांची वाढ करण्याची मागणी. जनावरांची वाढती महागाई आणि दुधाला कमी दरामुळे शेतकरी आता हवालदिल. विदर्भ जन आंदोलन समितीच्या वतीने 9 ऑगस्टला नागपुरातून आंदोलनाला सुरुवात केली जाणार. महाराष्ट्रातील उद्योगांची मदार. विदर्भातील जंगलांवर ॲडव्होकेट वामनराव चटप यांचं वक्तव्य. राज्य सरकारनं आदिवासी क्षेत्राच्या 58% निधीला कात्री लावल्यानं विकास कामं खोळंबलीत. माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांचा दावा. बीडमध्ये महादेव मुंडे प्रकरणी भाऊ अशोक मुंडेंचा एसआयटीनं नोंदवला जबाब तर भाऊ वडिलांची 2 तास चौकशी. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. अकोला जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय स्त्री रुग्णालयाला अचानक भेट. अचानक भेटीनं रुग्णालय प्रशासनामध्ये गोंधळ. आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना. नांदेडच्या दिव्यांग शिक्षकांना सीमेवरील जवानांना पाठवल्या 3333 राख्या. कंधार येथील दत्तात्रय एमेकर गुरुजी गेल्या 12 वर्षांपासून स्वतः राख्या बनवत जवानांसाठी पाठवतात. अकोल्यामध्ये आमदार अर्जुन खोतकरांनी हिंदू खाटीक समाजावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. खोतकरांचा राजीनामा घेऊन गुन्हा दाखल करण्याची हिंदू खाटीक समाजाची मागणी. मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न. लोकसंख्येच्या निकषावर पात्र तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याचं मंत्री गोरेंचं आश्वासन. कोकण रेल्वेकडून रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विशेष गाड्यांचं आयोजन. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशी ट्रेन धावणार. 9 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू होणार. भिवंडीतील शिवक्रांती प्रतिष्ठानचं मंत्री नितीन गडकरींनी केलं कौतुक. लवकरच छत्रपती शिवरायांच्या मंदिराला भेट देणार. शिक्षण विभागानं नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं शाळांना दिली सुट्टी. मात्र सीबीएसई आणि आयसीआयसी बोर्डाच्या शाळा सुरूच. राज्य शिक्षण विभागाचा निर्णय. या शाळांना लागू होत नाही का, पालकांचा सवाल. बेरूळ लेणी क्रमांक 32 मध्ये 8 ठिकाणी गळतीनं लेणीतील भित्तिचित्रांचं नुकसान. तत्काळ दुरुस्तीचं काम करण्याची आवश्यकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 430 रोजंदारी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांचा पगार थकीत. कामगारांची इमारतीसमोर निदर्शनं तर 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचे विद्यापीठाचे निर्देश. आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत बीडमधील वडवणी तालुक्याचा राज्यात 2रा क्रमांक. गटविकास अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सन्मान. नागपुरात अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50% कराचा विरोध. विविध संघटनांकडून स्वदेशीचा नारा देत कराचा विरोध. परभणीमध्ये जिल्हा बँकेच्या वित्तीय समावेशन शिबिराला ग्रामपंचायत स्तरावर प्रतिसाद. आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामविकासक विकसित भारताचा पाया. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंची माहिती. परभणीत पालकमंत्र्यांची बनावट खात्यावरून बदनामी प्रकरणी कठोर कारवाई करा. वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढत मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक. 38.2% बेशिस्त स्कूल बस चालक तर 27.2% बेशिस्त रिक्षा चालक. वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये माहिती समोर. अमरावतीमध्ये गेल्या 5 वर्षातील सर्वात उष्ण ऑगस्ट. तापमानाचा पारा 36 अंशांवर. उकाड्यानं नागरिक हैराण. कोल्हापूरमध्ये सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण आणि गट सचिवांच्या कार्यशाळेचं आयोजन. सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करत कृषी क्षेत्राची समृद्धी साधणार. राज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गात कणकवली उड्डाणपुलावरील 1 लेन गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बंद. वाहन चालकांची मोठी कसरत. तर लेन तत्काळ सुरू करण्याची वाहन चालकांची मागणी. मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघाताच्या प्रकरणी रुग्णालयाला विद्युत विभागाकडून नोटीस. शिवाजी हार्ट रुग्णालयाला नोटीस. विनापरवाना लिफ्ट चालवल्याबद्दल नोटीस.
धाराशिवच्या तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदार मृणाल जाधव यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. धाराशिव एसीबीकडून त्यांच्या चौकशीची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांसाठी कोकण रेल्वेकडून खास रोरो सेवा. मात्र या सेवेसंदर्भात नागरिक साशंक. गाडीला कोकणात केवळ एक थांबा. दक्षिण रायगड आणि रत्नागिरीतील वासियांना सेवेचा लाभ नाही. पुण्यात गणेशोत्सवात मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित. तर गर्दीसाठी मेट्रोकडून विशेष नियोजन सुरू. पुण्याच्या कोंडवा खुर्द परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई. या इमारतीतील सदनिका विकत घेऊ नका. महापालिकेकडून आवाहन. आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळी येथे नारळ फोडण्याच्या स्पर्धेचं आयोजन. यावेळेस किशोरी पेडणेकरांनी या स्पर्धेमध्ये घेतला सहभाग. सुप्रिया सुळेंकडून कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. ट्विट करत त्यांनी दिल्या शुभेच्छा.